हॅलो, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता संचितला स्कूलला मी सोडून आले. नंतर सोडून आल्यानंतर बाकीची खूप कामं असतात. होतं काय, सकाळी संचितला स्कूलला जायचं असतं, त्यांना ऑफिसला जायचं असतं. नंतर संचितचं सगळं मला आवरून वगैरे घ्यावं लागतं. त्यामुळं सकाळी भांडी, नंतर झाडून, पुसून हे सगळं संचितला स्कूलला सोडून आल्यानंतरच करत असते. ती सगळी कामं वगैरे करून घेतली आणि सकाळी नाश्ता केला नव्हता मी. नाश्ता केला नसल्यामुळे आता लागली होती थोडीशी भूक आणि टिफिनला संचितला पण टिफिन केला होता, त्यांना पण केला होता आणि ती भाजी केली होती ती संपली होती. त्यामुळे आता माझ्यासाठी बनवायला लागले. झालं काय, काल केली होती कोशिंबीर आणि कोशिंबीरला कसा कांदा असा तिखट असला तर कोशिंबीरमध्ये कांदा खाऊ वाटत नाही आणि चांगला पण लागत नाही. त्यामुळे मोठेच्या मोठे 2 कांदे काल कोशिंबीरसाठी कट केले होते. नंतर खूप तिखट वाटले त्यामुळे मी तसंच ठेवलं आणि जो काही चांगला कांदा वाटला तर त्याची कोशिंबीर केली होती. त्यामुळे आता जे कालचे कांदे शिल्लक राहिले होते तर त्या कालच्या कांद्यातच बनवायला लागले मी. कांदा म्हणू शकतो किंवा मटकीची डाळ म्हणू शकतो किंवा टोमॅटोची चटणी. आता नक्की काय व्हायला लागले ते आता काय माहिती. कांदा पण भरपूर आहे, टोमॅटो पण टाकलंय त्यामध्ये, एक टोमॅटो आहे, नंतर मटकीची डाळ पण थोडीशी टाकली. त्यामुळे धड ते कांदा पण होत नाही आणि मटकीची डाळ पण नाही आणि टोमॅटोची चटणी पण नाही. पण झालं तर मात्र खूप छान सिंपल असंच केलं होतं. आणि ज्या काही मी सुक्या भाज्या वगैरे बनवते तर त्या मला लोखंडाच्या कढईमध्येच खूप जास्त आवडते. त्यामुळे मी कांदा, नंतर चटणी कशाची असेल ती, म्हणजे भरपूर अशा सुक्या भाज्या जास्त करून मी लोखंडाच्या कढईमध्येच करते आणि लोखंडाच्या कढईमध्ये खाल्लेलं पण चांगलं असतं आणि चवीला पण लागतं. आणि ही जी माझी लोखंडाची कढई आहे ना, तर ती नॉनस्टिक सारखी झाली थोडक्यात. तिच्यामध्ये किती पण थोडं तेल जर टाकलं तर ती चिटकत वगैरे अजिबात नाही, करपत नाही, काय नाही. एकदम चांगल्या पण भाज्या होतात. आणि फक्त एवढंच की काळ्या होते थोड्याशा भाज्या, पण तसं पण चालतं. लोखंडाच्या कढईतलं खाल्लेलं चांगलंच असतं आणि जास्त वेळ ठेवलं की काळ्या होतात. लगेच पटकन करून खाल्लं की होत नाहीत काळ्या. तर कांदा काय केला मी, तेल थोडंसंच टाकलं होतं, जास्त तेलकट नाही खात आम्ही. थोडं तेल टाकलं, कांदा छान भाजून घेतला. कांदा छान भाजला की लगेच टोमॅटो टाकलं आणि होतं काय, थोडं तेल टाकले की कांदा व्यवस्थित भाजत नाही, टोमॅटो पण व्यवस्थित भाजत नाही. त्यामुळं काय करायचं, पहिले मसाले टाकायचे. आता मी थोडंसं हळद टाकली होती, हळद आणि मीठ टाकलं आणि त्याला मिक्स केलं व्यवस्थित आणि पाणी टाकायचं. पाणी टाकलं की काय होतं, थोडंसं तेल पण सुटते आणि पाण्यामध्ये पण मसाले छान भाजतेत, शिजतेत. त्यामुळे मी पाणी टाकून जो काही कच्चा मसाला आहे तर तो शिजवून घेत असते आणि नंतर मटकीची डाळ वगैरे टाकणार. तर मी अशाच भाज्या करत असते. रोजच्या भाज्या एकदम कमी तेलकट असतात, अजिबात तेल वगैरे मी टाकत नाही. आणि आता कांदा वगैरे छान भाजून झाला की त्याच्यामध्ये थोडी चटणी टाकली. चटणी टाकून पण भाजून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता कांद्याला आता थोडं तेल पण सुटले. पाणी वगैरे टाकून कांदा भाजला ना, तेल पण सुटतं तिला. नंतर मटकीची डाळ ताटामध्ये भिजत घातली होती. तर जास्त पण नाही, एक 5 मिनिटं ठेवली होती. मटकीची डाळ काय जास्त भिजायला वेळ लागत नाही, पटकन भिजते. आणि आता तिला त्या कांद्याच्या चटणीमध्ये म्हणूया आपण, तिच्यामध्ये मिक्स करायची. थोडंसं पाणी टाकायचं आणि एक 5 मिनिटं शिजवून घ्यायची. जास्त शिजवायची पण काही गरज नाही. मटकीची डाळ काय, थोडे एक वाफ जरी मटकीच्या डाळीला आली तर ती मटकीची डाळ शिजते लगेच. आता थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि मस्त अशी बारीक एकदम कट केलेली कोथिंबीर टाकायची. एकदम साधं सिंपल असं आपलं तुम्ही मटकीची डाळ म्हणू शकता किंवा सुक्का कांदा आपला तयार झालेला आहे. आणि असा मला खूप जास्त कांदा आवडतो खायला. आणि झालं काय, सकाळी संचितला स्कूलला सोडून आले मी. नंतर आले की बाकीची सगळी कामं केली. नंतर चटणी बनवून घेतली आणि चटणीला तसंच झाकून संचितला आणायला गेली होती. आणि चपात्या म्हणलं संचितला स्कूलमधून घेऊन आले की मग चपात्या किंवा रोट्या आहेत तर बनवून घ्याव्यात. संचित काय टिफिन खाऊन येत असतो स्कूलमधून, त्यामुळे त्याचा काही भरोसा नसतो, खाल्लं तर खातो नाही तर नाही खात. आता माझ्यासाठी बनवून घ्यायला लागले रोट्या. आणि संध्याकाळी बनवायचं होतं, म्हणजे असंच अचानक असं डोक्यात विचार आला की चला आता बरेच दिवस झाले मिसळ खाल्ली नाही. त्यामुळे मिसळचं पण जे काही साहित्य आहे तर ते संचितला स्कूलमधून येतानाच घेऊन आले सगळं. मटकी, नंतर पाव वगैरे, फरसाण, शेव असं काय होतं ते सगळं. संचितच्या स्कूलच्या तिथं भरपूर अशा बेकऱ्या वगैरे आहेत आणि येताना असतातच बऱ्यापैकी दुकानं वगैरे सगळी लागतात आणि तिथून मग घेऊन आले सामान. फरसाण पण छान मिळतो तिथं. संचितला विचारत होते मी कसं झालं स्कूल. संचितच्या स्कूलमध्ये गरबा वगैरे आहे, आता नवरात्रीचं काही काही नवीन नवीन फंक्शन चालू आहेत, रांगोळी वगैरे काय काय करत असतात. तर ते बोलत होते कपडे चेंज केलेले, अजून कपडे पण घातले नाहीत, उघडाच उभा राहिला आहे. मला म्हणत होता कपडे मला घाल, पॅन्ट घालून आला होता. शर्ट स्वतःला घालता येत नाही, पॅन्ट फक्त घालायला येते. शर्ट काढायला येतोय, स्वतःला घालता येत नाही अजून. आणि मी रोट्याच केल्या असत्या शक्यतो. मी माझ्यासाठी रोटीच बनवत असते, चपाती वगैरे काय नाही बनवत. आणि बघू शकता तुम्ही एकदम छान टमटमीत आहे तो रोटी तयार झाली आणि एकदम गरमागरम रोटी खायला एकदम छान लागते. ती कांदा वगैरे मटकीची डाळ ती बनवून झाली होती आणि आता मला असं अजून थोडंसं असं वाटत होतं मिरची किंवा ठेचा वगैरे खावं.
पण ठेचा करायला खरंच भूक पण लागली होती आणि म्हणलं ठेचा करायला वेळ पण जाईल, त्यामुळे मी काय केलं, त्याच तव्यामध्ये थोड्याशा मिरच्या पण भाजून घेतल्या, तळून नाही भाजून घेतल्या, थोडंसं तेल टाकलं आणि मिरची पण भाजली आणि मस्त असं संध्याकाळचं नाही दुपारचं जेवण आहे तर करायला लागले. तर दुपारचं जेवण आहे तर शक्यतो त्यांच्या दोघांच्या टिफिनमधलं जे काही शिल्लक राहिलेलं असतं तर तेच करत असते. पण आज भाजी केली होती आणि भाजी कशी शेपूची नाही, मेथीची भाजी केली होती आणि मेथीची भाजी काय दोघांच्या टिफिनला देऊन माझ्यासाठी काही शिल्लक राहिली नाही. त्यामुळं माझ्यासाठी मग आता कांदा बनवला होता आणि रोटी बनवली होती. तर नाहीतर मी दुपारी माझ्यासाठी एकटीसाठी कधी बनवत नाही. पण सकाळी नाश्ता केला नव्हता, त्यामुळे म्हटलं चला आता बनवून घ्यावं. संचित पण बघू खातोय का. संचित शक्यतो नाहीच खाणार. त्याला टिफिनला भाजी आणि चपाती दिली होती तर ते सगळं खाऊन आला होता. चिरमुरे पण त्याच्या स्कूलमध्ये दिले होते. चिरमुरे वगैरे खाऊन एकदम आपला टुणटुणीत आला होता खाऊन. मग आता मी एकटीच जेवण वगैरे करत बसणार आणि जेवण वगैरे झालं की मग जे काही मिसळचं वगैरे साहित्य आणले तर ते पण अजून ठेवलं नाही. म्हणलं पहिलं जेवण करून घ्यावं आणि नंतर साहित्य आहे तर ते ठेवायचं. संचित संचित स्कूलमधून आला की त्याचं काही जेवण नसतं, काही तर वरचं चुनू म्हणून असतं. चोकोज वगैरे पण घेऊन आले होते मी त्याला, तर थोड्या वेळाने विचारायचे त्याला चोकोज वगैरे खाणार आहे का. तर चोकोज खातो म्हणला तर मग त्याच्यासाठी चोकोज द्यायचं, नाही तर चपातीचं पीठ तर माझ्याजवळ असतंच शिल्लक. तर बघू शकता तुम्ही आता या जेवण करायला एक रोटी बनवली, मिरची आहे, तिळाची चटणी आहे, तिळाची नाही जवसाची चटणी होती आणि कांदा केलेला, तर तो कांदा जेवण करून घेतलं. संजूच्या स्कूलमध्ये झाला होता गरबा वगैरे, काय काय नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज असतात. त्याला म्हणलं मी तू काय काय स्कूलमध्ये केलं, तर तो फक्त उड्या मारून आहे तर दाखवत होता मला. नंतर आता जे काही सामान आणलं होतं मगाशी तर ते सामान सगळं व्यवस्थित ठेवायला लागले मी आता. केक वगैरे आणलं होतं, दूध पण आणलं होतं. संचितने एक दुधाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवली, कधी चटका करतो काय ठेवायचा काय भरोसा नसतो त्याचा. तर मला म्हणलं आता मला चोकोज आहेत तर ते दूध चोकोज खायचं आहे, म्हणून मी दूध गरम करून आता एका साईडला दूध गरम करायला ठेवते आणि तोपर्यंत हे सगळं साहित्य पण ठेवून होतं माझं. संजितला घेऊन गेलं की बेकरीमध्ये वगैरे काय की त्याचं पण आवडीचं असतं काहीतरी, त्यामुळं त्याचं थोडंसं आणि भेळचं मिसळचं सगळं साहित्य थोडंसं असं घेऊन आलो येतानाच. आणि बघत बघत बसल्यामध्ये मला म्हणत होता की दुधाचे जे काही कॅरी बॅग आहे तर ते मी फोडतो दुधाची पिशवी आणि ओततो, तर त्याला काय येणार गडबड असते घाई असते, मला पण दे मला पण करू दे, आणि सारखं उगंच यायचं नळाजवळ पाणी ओतायचं काहीतरी करायचं असं त्याचं चालूच असतं. संचितला आणला होता केक, नंतर चोकोज आणले होते, तर ह्याच्यामध्ये आहेत पाव, तर लादी पाव आणले होते. नंतर आता मिसळ म्हणले की मिसळचा मसाला वगैरे लागतोच, तर मसाला काय मिसळचा एवढा शिल्लक वगैरे घरात नसतो, विकतच आणत असते मी, आणि एक पॅकेट आणलं की सगळं संपवून टाकत असते मी. फरसाण शेव आणली होती, नंतर बीट पण आणलं होतं. मिसळमध्ये कसं बीट आहे तर छान लागतं आणि बीट मी टाकत असते म्हणजे कांदा नंतर टोमॅटो कसं वरून आपण गार्निशिंग करतो तर त्यावेळेस मी बीट पण टाकत असते, एकदम चवीला छान लागतं. आणि हे पाव वगैरे फरसाण वगैरे आहे तर त्याच पिशवीमध्ये ठेवलं आणि तिला गाठ मारून ठेवली एका साईडला. आणि आता एका साईडला दूध गरम करायला ठेवले, दुधाच्या पिशव्या आहेत तर ती बाहेर कचऱ्यामध्ये टाकून दिल्या. जेवण केलेलं आता मग अशी जेवण केलेली भांडी होती तर ती भांडी पण घासून घेतली. भांडी काही जास्त नव्हती, एकटी त्या जेवणाची होती आणि कढई वगैरे होती तिला घासून घ्यायचं. संजितला नवीन चोकोज आणले होते तर ते चोकोज बघून त्याला खायची इच्छा झाली, म्हणलं आता मी खातोच, आणि बघू शकता एकाचे 2 करून गेला. पाण्याची बॉटल आणली, तिकडं ठेवली होती हॉलमध्ये, पाण्याची बॉटल आणली, ग्लास आणला आणि आणून ठेवलं होतं. मला म्हणला ग्लास घासून घे, आणि ग्लास घासायला ठेवला आणि पाण्याची बॉटल आहे तर एका साईडला ठेवली. संचित आहे तर मूडवरचं काम आहे, आवडलं मूड असेल तर कामं करत असतो, नाहीतर त्याच्या स्वतःच्या मनातच चालू असतं. होमवर्क अजून केलं नाही, होमवर्क वगैरे करायचं आहे. पहिलं म्हणलं दूध चोकोज आहे तर ते खाऊन घे आणि दूध चोकोज झाल्यानंतर मग होमवर्क करायचा. आता दांडिया वगैरे काय तर नवरात्रीचं सीझन असल्यामुळं होमवर्क थोडा कमीच आहे, तरी पण आळस आल्यासारखं होमवर्क करतोय. बघा तुम्ही कसा बसलाय, तर त्याला स्टडी टेबल पण घेतलाय आणि आपल्या एकदम लाडात शिरून आहे तर होमवर्क चालला होता, त्याच्या जवळ बसूनच होमवर्क करावून घ्यावा लागतो, नाहीतर स्वतः बसून अजिबात करत नाही. आणि लहान मुलांचं कसं दुसऱ्या मुलांचा प्रभाव जास्त पडला की मग त्यांचं हेच असतं. आता एक नवीनच मित्र केला आहे संचितनी, आणि तो कसा एकदम खोडकर आहे आणि लीट व्यवस्थित होमवर्क वगैरे करत नाही. एकदा तिच्या टीचरनीच सांगितलं होतं आणि त्याच्याबरोबर हा जास्त संचित खेळायला लागला आहे, त्यामुळे त्याच्यासारखंच हा पण करायला लागला आहे. होमवर्क पण व्यवस्थित चांगला करत नाही, हँड रायटिंग तर पहिल्यापेक्षा एकदम बेकार असं काय तर करत बसायला लागलं आहे. असं असतं लहान मुलांचं, संगतीचा प्रभाव आहे तर म्हणतो की पडतो, तर तसं संचितवर तर झाले.
तर होमवर्क आहे तर संचिता चालूच आहे करायचा. तोपर्यंत मी आता ठेवला चहा आणि चहा आता प्यायचा आणि चहा पीत पीत त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायचं आणि त्याच्याजवळ बसून जो काही त्याचा होमवर्क राहिला आहे तर तो करून घ्यायचा. अगोदर संचित होमवर्क 5 मिनिटांमध्ये करायचा. आता ना इतका लेट आणि एवढा हळूच लावायला लागलाय ना बासच. बघू शकता तुम्ही जवळपास 1 तास झालं त्या चटेवर बसलाय. होमवर्क तर फक्त वन पेजच होतं फक्त, तर त्याला 1 तास सव्वा तास आहे तर उघड टाईमपास चालू असतो. तर त्याच्याजवळ जवळ बसून सगळा होमवर्क आहे तर तो करून घेतला आणि आता मिसळची तयारी चालली आहे माझी. तर मिसळला मटकी पहिली ताटामध्ये ताटामध्ये नाही चाळणीमध्ये आहे तर तिला काढली. तिला नीट व्यवस्थित बघितलं काही घाण वगैरे आहे का. मटकी एकदम स्वच्छ असते मोड आलेली, तिला काही खडे वगैरे अजिबात नसतात. चाळणीमध्ये तिला काढली, स्वच्छ धुवून घेतली. आता मिसळसाठी कांदा आहे तर तो कट करून घेते. मिसळ कधी कधी मी फक्त डायरेक्ट कांदा कट करून अशी वन फोडणी देत असते. कधी कधी मी मसाला तयार करून वन फोडणी देते. पण आता बऱ्याच दिवसातून मिसळ बनवायला लागले आणि बऱ्याच दिवसातून आपण एखादी कुठली पण रेसिपी बनवायला लागलो तर आपल्याला सगळ्यांना थोडी उत्सुकता असतेच अजून चांगलं बनवावं. तर त्यामुळे तसंच माझं झालं. म्हणलं चला तर आता मिसळ बऱ्याच दिवसातून बनवतोय तर आता एकदम छान चमचमीत चरचरीत तिखट अशी झणझणीत बनवावी म्हणून एक मोठा कांदा घेतला, त्याला बारीक कट केला आणि ते बारीक कट झालं की तवा गरम करून त्या तव्यामध्ये छान भाजून घ्यायचा. तेल टाकून कांदा छान भाजून घ्यायचा. तेल टाकायचं, कांदा भाजून घ्यायचा. तेल टाकूनच नंतर खोबरं भाजून घ्यायचं. तेल टाकून टोमॅटो भाजून घ्यायचं. तेलामध्ये जास्त छान असे कांदा टोमॅटो भाजून घेतला ना, नंतरच्या वेळेस मसाला जास्त भाजायला वेळ लागत नाही, पटकन भाजतो ज्यावेळेस आपण फोडणी द्यायला घेतो त्यावेळेस. आणि आता हे सगळे कांदा टोमॅटो खोबरं थोडंसं जिरं टाकायचं, अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करायची. तर एवढंच आहे तर मी मिसळसाठी वापरणार आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं फक्त म्हटलं तर एक कोल्हापुरी मिसळ मसाला एक आहे आणि एक साधा मिसळ मसाला आहे, तर ते 2 मिसळ मसाले टाकणार आहे. कोल्हापुरी मिसळ मसाला ह्याच्यासाठी की त्यांनी कलर कसा एकदम लाल छान येतो त्यामुळे त्याच्यासाठी, आणि मिसळ मसाला दुसरा एक आहे तर तो पण संचितनी आहे तर फ्रीजमधला लसूण आहे तर तो काढून दिला मला, आणि लसूण आता मी त्याच्यामध्ये थोडासा टाकला. कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं आता त्याची पेस्ट करायची. पाणी लागेल तसं टाकायचं, जास्त पण पाणी टाकून पचपचीत असा मसाला नाही करायचा, नाही तर मग काय होतं मसाला भाजायला वेळ लागतो पाणी टाकलं की. आणि मी आता मसाला भाजून घेतला आहे. तर आता ही मिसळचा जो मी व्हिडिओ काढला आहे ना, मिसळ कशी बनवली तर त्याचा मी शॉर्ट व्हिडिओ काढला आहे. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघू शकता. शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकणारच आहे, त्यावेळेस तुम्ही बघा जवळून. आता मी तुम्हाला सांगते पण कसं बनवलं. ज्यावेळेस मिसळ वगैरे करायची असते तर तेल कसं भरपूर वापरायचं. तेल जास्त असले की कलर वगैरे कट वगैरे चांगला येतो आणि बघून पण चांगलं वाटतं. त्यामुळे मिसळ वगैरे बनवताना मी तेल जरा जास्तच टाकते, आणि कधी तर बनवायचं असतं त्यामुळे चालते, कधी तर तेलकट वगैरे खाल्लं तर. आता कढई गरम ठेवायची आणि भरपूर असं तेल टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आणि जो मी आता वाटण केलं होतं मसाल्याचं ते टाकायचं. हळद टाकायची, बेगणी मिरचीचं तिखट टाकायचं, नंतर आपलं मिसळ मसाला टाकायचा, कोल्हापुरी मिसळ मसाला टाकायचा, आपलं काळं तिखट टाकायचं आणि नंतर मटकी टाकून त्या मसाल्यामध्ये छान भाजून घ्यायची, एक वाफ पण द्यायची. नंतर उकळलेलं पाणी टाकायचं. मस्त अशी तुम्ही बघू शकता आपली तर्रीदार मिसळ आहे तर तयार झालेली आहे. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पण बघा, तुम्हाला डिटेलमध्ये आहेत तर रेसिपी तुम्हाला दिसेल आणि मी तुम्हाला सांगितली पण. आता मसाले वगैरे तर तुम्ही वाटलेले बघितलेतच, फक्त त्यांनाच मी तेलात भाजून आहे तर मटकी वगैरे टाकून छान वाफ दिली. आणि एका साईडला तुम्ही बघू शकता गाजर, नंतर कांदा कोथिंबीर आणि बीट कट करून घेतलं होतं. आता प्लेट पण तयार करायला लागले मी. आणि हे असं ताट असलं तर एकदम छान दिसायला पण छान वाटतं आणि खायला पण छान वाटतं. ह्या ताटाचा वापर जास्त करून इडली आणि मिसळसाठीच असतो. जेवणासाठी एवढं रोज नाही वापर करत, कारण एवढ्या भाज्या तर बनवतच नाही. संध्याकाळची तर एकच भाजी असते आणि दुपारचं तर कोणच नसते, मी एकटीच असते जेवणाला. आणि सकाळचा तर नाश्ता असतो, त्यामुळे ह्याचा वापर फक्त इडली डोसा पावभाजी असेल त्याच वेळेस असतो, नाहीतर इतर वेळेस ठेवून टाकत असते ताटं मी. आता मोठ्या कप्प्यामध्ये पाव ठेवले, छोट्या कप्प्यामध्ये फरसाण ठेवला. मटकी आहे तर पहिली मटकी टाकली आणि थोडासा रस्सा टाकला, त्याच्यावरून टाकायचा कांदा. आता कांदा बीट टोमॅटो कोथिंबीर टाकायची आणि गार्निशिंग करायचं. जेवढं दिसायला ताट छान दिसेल तेवढंच असं बघून खायची पण उत्सुकता वाढते. दही पण टाकायचं. किती तर असं बाहेर हॉटेलमध्ये खायला गेलं की दहीची एक छोटीशी किटलीच आणून देते, त्यामुळं दही पण टाकायचं. दही टाकल्यावर पण मिसळ छान लागते. मी थोडंच टाकलं होतं, आपल्या आवडीनुसार टाकायचं. आणि नंतर कट टाकायचा. कट टाकून झालं की मस्त अशी आपली किती छान प्लेट दिसायला लागली. शेवटी बारीक शेव टाकायची, नाही टाकली तरी चालते, पण मी आणली होती शेव त्यामुळे शेव टाकली. अजून थोडीशी कोथिंबीर टाकली, अजून थोडासा कांदा टाकला. एका कप्प्यात आता ठेवायचा लिंबू.
नंतर आता हे कसं वाटी त्याला अटॅच आहे आणि वाटीतून नंतर कट तर आता रस्सा साईडला घेता येते, त्यामुळे मी वाटीसहितच ठेवलं म्हणजे आपल्याला रस्सा लागला की आपण घेऊ शकतो म्हणून. बीट, कांदा, टोमॅटो आहे तर ते पण ठेवून घ्यायचं. मस्त असं आपलं ताट आहे तर तयार झालेलं आहे. चला तर या जेवण करायला. आणि त्या दोघांना विचारते पण कसं झालंय ते, तुम्ही त्यांच्या तोंडून पण ऐका. हे ताट आहे तर संचितसाठी तयार केलंय. संचित म्हणला मला मोठ्या ताटामध्ये खायचं आहे ना संचित. हा, आणि ह्यांचं तर सुरुवात केली. काय झाली मिसळ? एकदम मस्त. काय झाली संचित? हा, खाल्ली नाही अजून. आता एवढं सगळं म्हणले मला असं पप्पांसारखंच सेम ताट पाहिजे, पप्पांसारखंच पाहिजे म्हणून त्याला सेम पप्पांसारखंच तयार करून दिले ताट. आणि अजून खाल्लं पण नाही. आता टेस्ट करून सांगा. ओके, सांग तू टेस्ट करून. ओके, तुला जसं पाहिजे तसं कर तू. खा तर पहिलं, खायच्या अगोदर छान आहे. छान आहे नक्की. आवडला? ओके. काय बाय बाय. ओके, बाय बाय. या सगळेजण मिसळ खायला. बाय. मिसळ खायला या सगळेजण. हा, मिसळ छान आली. होय.